बाबा इकडे वर बसा ना तुम्ही. बाई तू वर आहे ना, ते खाली कोण बसला तुम्ही? काय नाही राखीस ना. उलट उन्हाची ते गादी भल्ली गरम होती, खाली साजरं वाटते. बाबा ते भीतीले नेटून बसतात ना रे. पलंगावर तरी अदर तर बसा लागते त्याले. पती बरोबर ते भीतीले नेटून बसतात. हा कावा आशा पाहुणे येणार नाहीत का मग आता? आता कशाला येतील रे ते? पाय हो मग आता तुम्ही जायचं कसं काय, मग तुमचं कसं काय जाता काय करता? पाहुणेली जेवाय गिवायला म्हणा लागेल का की या बा असं काही? काही फुकटच्या फॉर्मॅलिटी. तू ये उगाच. तू तोंडापुरतं म्हणशील आणि ते येणं सोपं आहे का? उगाच तुला घरी जेवायला येणं. तेवढ्या पैशात तर ते तिकडे 4 दिवस जेवतात. काही काम नाही. ते काय म्हणा लागते रे ते जेवायला या. आता का ते पुण्याहून इथपर्यंत जेवायला येणार आहेत का? सुट्टीच कुठे भेटते? नाही म्या म्हटलं जसं मग पाहुणे म्हणतील की कार्यक्रमाला नाही येणं झालं मला, तर मग म्हटलंही नाही बा मले असं. ओ लेक म्या म्हणलं होतं कार्यक्रमाला येतील पाहुणे. चाटच दिली पाहुणे बुवानं. बाबा ते सुट्टी नाही भेटली ना. ते सुट्टी नाही भेटत आता. त्यांनी मागच्या महिन्यात खूप सुट्ट्या काढल्या होत्या. ते गावला ते आले होते की नाही, तुम्हाला सांगितलं नाही का? आमच्या जमीनचा सौदा चालू होता. तर 4-5 चक्रा झाल्या त्याच्या घरी. ती तिकडे कामानिमित्त तेच जाय, तिकडे काही ते आले नाही जास्त. कारण तिकडेच मग ते वेळ लागत जाय. जसं आता खरेदीचं चालू होतं, थोडस जरा हे चालू होतं, तर त्याच्यानं त्यानं नाही सुट्ट्या घेतल्या. ते या महिन्यात सुट्ट्याच नाहीत भेटल्या. हो ना हो ना. झालं ना बा ते मग. का असे मग ते जमीन कोणाच्या नावाने घेतलं वावर, जसं कोणाच्या नावावर केलं मग? ते लाईनीच्या नावावर. कोण? पाहुण्याचं नाव नाही टाकलं का त्याच्यात? नाही, लाईनीच्याच नावाने केलं. मग पाहुण्याच्या नावाने करायचं असलं की नाही, तर मग यायला अजून 2-3 चक्रा मारा लागल्या असत्या. ती सराच्या दिवशी ते नाही, सराच्या दिवशी होती तेव्हा ती, समजा इकडेच होती. साराच्या यायच्याच हातून सार दिला. समजा हजरच होते. मग खरेदीला या लागलो असतं. आणि ते अजून मग ते काही माझ्या मागे काही लावू नको, मला काही एवढ्या यायला मिळणार नाही. ते तुझ्याच नावानं करून टाक मग. आणि ते कुठं रे त्याच्या नावानं जमती, कुठं ती येती होती काय? जाऊ दे ना, लायण्याच्या नावानं असतं काय द्यायचं काय. हिसा वाटीच्या वेळेस तर भेटूनच ना. हम्म. मग काय मग? जमीन वावर पाहुण्यानं घेतलं ना, समजा पैसे पाहुण्यानं दिले ना. पाहुण्यानं नावानं करा लागत होतं. 4 चक्रा मारल्या की नाही. एक चक्कर मारायला अजून काय झालं असतं? असं काय 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 रोज यायला लागते काय? खरेदीच्या दिवशी आले असते की झालं असतं. जाऊ दे, ते दोघं भावाचं चालते ते, जाऊ दे. कायच करावं लागते आपल्याला. जाऊ दे किसना, तू का आले त्याच्या घरात डोकं घालतं? जाऊ दे ना. आणि तिच्या भावाच्या नावानं केलं त्या पाहुण्याच्या. तो का भाऊ गुटी घेऊन चालला? हं? बापाले माहित नाही का, मायले माहित नाही का पैसे कोण दिले, मोठ्यानं दिले? मग वावर कोणाचा आहे तर मोठ्याचाच आहे. मग सरसा हिसा येईलच, भेटीन ना. काही असंच थोडी असते. असं काय कोण पाहिलं आज चांगलं आहे तुमचं? हं? असं काय बेईमान झाला तो लायण्या की मग? तो म्हणे मास नावावर आहे, त्याला काही करावंच लागत नाही, त्याच्याच नावावर आहे. एवढं मोठं वावर घेतलं, स्वस्त स्वस्त आहे का? वावर किती महाग झाले, जमिनी किती महाग झाल्या. हा, घरचं बी त्याच्याच नावानं आहे ना काय? पाहुण्याच्या नावानं काय 1.5 एकर आहे का 2 एकर आहे? नाही. हो. नाही, दीडही नाही, 1.25 एकर आहे ते. असा तुकडा आहे तो, 1.25 एकराचा. तोच आहे पाहुण्याच्या नावानं. बाकी लायनाच्या नावानं आहे. आता रंजनाच्या नावाने केलं ना, ते मदत भेटतात म्हणते काही तर. तुझ्या नावानं? नाही, मा नावानं नाही, मा पाहुण्याच्याच नावानं नाही. त्या माणसाच्याच नावानं नाही केलं, मा नावानं काही करतीन ते. मला कधी आणतीन तिकडून इकडे. खरेद्या करायला नेले न त्याले लय झंझट आहे म्हणतात ते. कुठं रे डोक्याला काव लावतो. 17 खेप सह्या करा लागतात म्हणते काही न काय. मॅटच आहे साशे तू. तर सह्या करायला लागतात का का- 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 काय रोज येऊन सह्या करायला लागतात काय? सुतूबाई मॅट आहे की नाही पाहू ना. हा, एवढाला पैसा इन्व्हेस्ट करून राहिला सारं निरा काहीच नाही नावानं. बरं जाऊ दे नक्कीच ना. आता त्याची काही हिसाबाटी झाली का? हा, एकातच आहेत ना. मग जे काही घेतीन ते एकातच घेतीन ना. हा, एखाद आहेत ना रे बाबू ते. काही मग एखाद घेत परापटी घेतली की ते हेच होते. द्यायचं घरचं तसं काही नाही. मस्त मस्त आहे ना. पाहिलं नाही का, तर देर आलता तर आता बाबूचे वाढदिवस आले. आपल्या बाईची लय काळजी घेत जाय. श्रावणी तिकडे उन्हात गेलती, तिकडे गेलते ह्या पोट्ट्या ती ती काय ते कांडीवाला आलता, तर त्या कांड्या घ्यायला काहीतरी गेलते ह्या. त्याला जे स्वतः गेला, दिलं घेऊन बाईले. खाऊ नको बाई तू, तुला सैन नाही होणार. लय काळजी घेते.
हो बाबा. श्रावणीचं बापरे, माझ्या सासऱ्याचे तर लयच लाडकी आहे श्रावणी. आता पहिलीच नात आहे ना. लकीचा एवढा दिले आहे नाही, आता नातू आहे शेवटी. पण तरी श्रावणीचं ते म्हणतात नाही, आमच्या घरचं पहिलं लेकरू आहे, पहिलं लेकरू आहे. श्रावणीचा लय लाड आहे तिकडे. हो, 1 रुपयाची कांडी घेऊन दिली म्हणजे झालं काय? आणि तिच्या बापाचं एवढं मोठं वाढ चालू आहे नावानं करणं, स्वतःच्या बायकोच्याही नावानं केलं. पाहुणा तर काही आहे लेक. मला वाटलं पाहुण्याच्याच नावानं केलं का हे वावर. बापरे, तुम्हाला पण समजते का? खूपच समजते तुम्हाला पण. आपल्या घरचं समजत नाही वाटते फक्त तुम्हाला. आशा ताईच्या घरचं तर बरोबर समजून राहिलं. पाहुण्यांनी हे करायला पाहिजे, पाहुण्यांनी नावानं करून घ्यायला पाहिजे. आणि तुमच्या नावानं काय आहे? घरचं काय आहे? हा, घरचं काय आहे? शिल्लक बोल नको जास्तीची. हा, म्हणजे मी काही बोलायला गेली की मला चुप करायचं. शिल्लक नको बोलू. आणि बहिणीला कसा चांगला सल्ला दिला जाते, नावानं करायला लागत होतं, पाहुण्याच्या नावानं करायला लागत होतं, तुला नावानं काही नाही का? एवढं आपल्या स्वतःच नाही समजत का मग? की आपल्या नावानं काही पाहिजे गड्या. बायकोच्या नावानं तर दूरच दूर, माझ्या नावाने तर काहीच नाहीये. हो मंदा. हे एवढं समजा तू आलास तर हाय माय. नावाचंच काय घेतो? तू आला आणि मी नाचो. दोघीच तर धनी आहेत. का लय 5-6 भाऊ आहेत काय? का लय धनी आहे? जे काय हाय आजचं ते तुमच्या दोघीच माय. तुम्ही देराने जेठाने, तुमचंच हाय. बोलायच्याच गोष्टी असतात सतुताई त्या. इथलं गावाकडचं माझं काहीच नाही, सगळं मीनाताईच असतं. मीनाताई म्हणतात चला ना आमच्या वावरात, आमचं वावर इथून तटलो काय, आमचं वावर हे, आमचं वावर ते. मीनाताई असं नाहीत म्हणत, आपलं वावर. मला काही शिकू नका, मला सगळं समजते. पण मला आज हे पण समजलं की माझा नवरा पण हुशार आहे. त्यांना पण समजते की नावानं करावं लागते. बापरे, जग बदलू शकते. बापरे, फक्त स्वतःलाच काही समजत नाही वाटते. बाई मंदा, चला फोन वाजून राहिला बाई तिकडे. हो आई, पाहते. काय झालं? काही नाही मामीजी, काय होणार आहे, बसलो. बसा, झाले का तुमचे काम? काय करू राहिली मी नवीनी? हे मंदा वहिनीले त्याच्या घरचा फोन असेल नाही तर. कुठे गेला शिवम? आनंद त्याला इकडे, उन्हाचा काय करून राहिला तर ती? शिवम ते मीना जवळच आहे. त्या घरात अंग टाकलं मीना ना, तर तिच्या जवळच आहे तो. बसा मामीजी इकडून, मी येतो बाहेरून. मी अंग टाकतो जरास. पाठ जरा सरकी केली, लोय लाय केलं की बरं वाटते. बसलो बसलो की बोललो कळते लेकाच. बसा बसा तुम्ही बाया, बसा, मी हे अंग टाकतो जरास. आई, दादाले फोन लाव ना हो एखादा, नाही तर मला तरी लावू दे. आता चालते ना, काही नाही होत ना. आता आला हळूहळू महिना होत, आता फोनवर वगैरे बोललं तर चालते ना मला. लावू का दादाले फोन? अक्का आले वा, राहू दे, तर बाबा आले गेला होतातच फोन. मी म्हणलं आणि त्याला सकाळूनच म्हणलं. म्हणलं काल राजकुमार गेला तर फोन नाही आला अजून, एखादा फोन लागत होता, किती वाजता पोचला, काय पोचला. तर हो म्हणलं ते ना. पण ते काय कोणाचा फोन आला का कोण आवाज दिला तर बाहेर गेले. आले गेला होतीन ते. बहिणी जिलाय काय? हो, ते झोपेलाय. ए झोपाळे, उठ, आजी आवाज देते. उठ उठ, उठू काय दिले? उठा उठा उठा, आजी काय म्हणते पाय. उठ उठ उठ. काऊन लढली ते? निजेल होती ना? पाहिजो थापट रे जरसा, कसं थापट. पाळणा पाहिजे बाई लेकराले, पाळण्यात कसं लेकरू असं मस्त निसते. पाळणा पाहिजेच. तू म्हणता आता तुला घरी आहे तर मग आता घरी जायला लेकराले पाळणा होत होता. अगं आई, मीच तर उठवलं ना तिले. तूच तर म्हणता ना उठेलाय का, हे झोपेला ती उठली. उठ, लढू नाही, उठ, आजी आली. आजी पाय काय म्हणते. काय करा माय रश्मी, मी तिले उठ म्हटलं का तिले? उठव म्हटलं होतं का? साजरं लेकरून निजेल आणि त्याला उठवते. अव मी असं पुसूनलं की ती निजेलाय का बा, ते निजेल असेल तर मग तू ये बस घंटाभर. म्हणता ना या खोलीतल्या खोलीत तुला दम कोणते, लय दम कोणते तुला या खोलीत, मला माहित नाही हिंडगोळे. म्हणून म्हणलं हे बस तू अति इकडे ये, मी बसतो बाई जवळ, असं म्हटलं. त्याला किती झोपेतून उठवते. झोपव दिले. रावी, बाई, या मॅट मायनं उठवलं का तुले? तू मॅटच आहे बाई.
तरी माय खरं ना मॅटच आहे. चांगलं झोपेल लेकरू उठवलं. ये बाई ये माझ्याजवळ येते का बा? ये बा. ओले 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 बापाले 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 फुटका आला झोपेतून उठवलं. हो या रश्मीनं उठवलं बाईले झोपेतून. झोप रश्मी झोप बरं इले. लेकरूचं झोप झाली की लेकरू साजरा राहत असते. तिला झोपेतून उठवाव का? झोपा बाई झोपते. रावी झोपली. कोण झोपलं? रावी झोपली. झोपा गाई आई तिचा पाळणा नाही तर सांगू का यायले? येतातच 1-2 दिवसात. तर म्हणू का मग पाळणा घेऊन या म्हणून? काही काम नाही. तुले म्हणलं ती इकत घेतो दुसरा पाळणा तर म्हणते की नाही आमच्या घरी 2 आहेत. ते तुमच्या घरी आहेत तर ते तुमच्याच घरी. तिने आणायला लावा लागत माय बाई. काही काम तो घरचे लोक म्हणतील की अतून पाळणा आणायला. काही नाही माय बाई. आता किती दिवस राहसान माय तुम्ही राहून झालेच तुमच्या घरचे वेद सुरू. लय दिस झाले. आता काय महिना भर ठेवतात का 15 दिवस ठेवतात? तेवढ्यासाठी का आले? निसते बाई तशी दोराचा पाळणा बांधला जाते. दोराचा पाळणा बांधला त्याच्यात लेकरू साजरा निसते. त्या घरचं सांगू नको. पाहुणेच म्हणशील नाही तर पाळण्याचं म्हण नको. साजरा नसते. तुमच्या घरून का आणायला लागते? जा बाबा तुमच्या घरी गेल्यावर निजाना माहिती पाळण्यातच. तिने आणायला लागत नाही बाई. सकाळी तो घरचे लोक म्हणतील की अतूनच नेलं. माई सासू म्हणे का तुला मग? काय म्हणे माई सासू? त्या बाईचं ते नेहमीच. माय रश्मी घरी नाही तर आम्हाला सुनो होते. आमची नात नाही तर आम्हाला सुनो होते. असंच म्हणून मला वाटलं आता काय म्हणे 8-15 दिवसात येतेच आमचं नात आमच्या घरी. मी मगच राहिली माय. आपण काय काही म्हणा. पण मी म्हणलं होतं जसं दीड महिना तर 1.25 महिना 1.5 महिना तर राहू दिन म्हटलं माघारी 1.5-2 महिने. आता बाहेर पण आले 2-2 महिने डाळ्यात नाही तर काय तर. आता बाय सासू तो म्हणे की झालंय त्याचं सुरू की मला गमत नाही ना आमचं डमकं नाही आमचं टमकं नाही म्हणून राहिली. आता किती दिवस ठेवतात आणि किती नाही. जाऊ दे ना माई. माझ्या सासूला किती हरी केतील माहित आहे ना. आता राहिली ना मी इतके दिवस राहिली ना. आता म्हणू दे कधी बी. नाही नको म्हणू आता. उगाच त्याला वाटेन की बाबा आम्ही इतके दिवस पाठवलं तरी अजूनही म्हणतात. जाऊ दे बरं पाणी गिनी पडायच्या पहिले आम्ही चालत होतो आमच्या घरी. अजून मग बाबाला टेन्शन नाही. पेरणं पाणी हे ते. हो सकाळी धरा लागते पेरणं तर काही नाही. उन्हाळ्या तिसरा उन्हाळ्याचा त्रास होते. मग उन्हाळ्या सरला की चाले जाय का परी. मी काय म्हणत नाही. अहो आई आमच्या घरी कशाचा उन्हाळ्याचा त्रास? प्रत्येकाच्या रूम मध्ये एसी आहे आमच्या. आणि आम्हाला उन्हाळा कुठं माहित तरी पडते का? एसी आहे. हो माहित आहे मला. लय एसी आहेत तुमच्या घरी. पण ते तो कामाचा नाही. आता या बारी या उन्हाळ्यात एशीत निजायचं नाही. एशीची हवा लय थंडीगार राहते आणि ते बाईसाठी साजरं नसते. ते वाट होते. पाय दुखतात मग पाय अकडतात पाय. मग लेकराले सर्दीचा त्रास होऊ शकते. बरं ते सोड. रश्मी काय म्हणे दादा मग? मी निघून गेलती तू ताजवळ लय वाखोळ बसला. मग तो काय म्हणे मग? कसं काय म्हणे तिची सासू? आता काय जाते घरी का तिथं राहते का? कसं काय मग? काही फोन घेईन पोराचा? सासरा गिसरा आला असेल ना तर ती. आता मिसा ना आलाच असेल ना. आता सासूले नेलं तर सासरा आलाच असेल. काही म्हणलं का? तिची माय तरी लय जागेवर आहे. लय चांगली आहे ती बाई. पण तसं काही नसते ना बाई. राहू दे उगाच तू टेन्शन नको घ्यायचं. आता त्या वहिनीचे बाबा तिच्या घरी येतील नाहीत तर काय तर. पण तू काऊन अशी हे करत राहतं? कोणता बाप काय पुरीचं नुकसान करत असते का काही? तू लयच करतो. तुला तर असं वाटते ते का डाकूच आहेत की काय? डाकू पुरला एकदाचा. तो सारे आम दाखवा टाकून चालला तरी जाते एकदाचा. हा असा तर कुरमत पायानं ओढत राहते. थोडं नाही डुबवलं आपल्या भावाले बाई. थोडं नाही डुबवलं ते ना आपल्या बाबूले. तुला काय माहित आहे? लय नुकसान केलं पोराचं. ये आपल्या घरचीच सरदला देऊ देत जाय बापाले. बापाची काही सोय नव्हती. पण इकडे मोठेपणा सांगे आपल्याला. माझ्या पप्पानं दिलं माझ्या धमक्यानं दिलं. माझ्या पप्पाच्या घरी असून माझ्या पप्पाच्या घरी तसं खोट्या बोळ्याची. मी म्हणू घेईन तुले आम्ही गेलो तर काही नव्हतं एवढं. आणि त्यापासून तर डबल तर तिच्या मायनं हुंगलंही नाही. या का काही काहीच नाही ना. व खायची सोय नाही. दादानं सांगितलं ना मला. आता पाहिलं नाही का किती ती बुडी बिमार पडली होती. कशी होऊन आलती. मी तर म्हणू माय. पण मी तू काही म्हण बाई रश्मी लय पैसा लागला असेल मुडीले. लय पैसा लागला. दादा काय नाही म्हणते. म्या म्हटलं नाही का त्याले? मी विचारलं नाही का की का रे भाव सासरा आहे त्याचा मोठा आहे तिच्यापेक्षा.
म्हटलं का नाही तो भाव सासऱ्याचा फोन आला अशीन, दवाखान्याच्या बिलासाठी सासऱ्याचा आला अशीन, कोण लावला खर्च, असं तसं म्हणलं तर लागे मुखाच राहिला. दुसरा विषय काढला. आलं का तुला ध्यानात? जाऊ दे ना बाई, काय त्या छोट्या छोट्या गोष्टीसाठी लक्ष देत राहतं. मग जाऊ दे ना, दादानं लावला पैसा तर मग काय वाया गेलं का? याचंही काम आहे ना, जावई आहे ना, मग जावायचं तेवढंही काही नसते का काही बी. मग वहिनीला वाटत नाही का की बाबा मला आई बीमार पडली, मग तिचा दवाखाना केला तर मग वहिनीला चांगलंच वाटलं असेल ना. हा, काही बी असं म्हणू नको डबल डबल, आणि विचारू नको असं हलकटासारखं वाटते. जाऊ दे ना. हो, तुला काय कळते बरं मला सांग, काय म्हणे मग दादा? तर ती आला म्हणे का? तिचा भाऊ बाप सबरच आहेत का? तर ती मला तर काही सांगलं नाही त्यानं, मी पुसलं पण सांगलं नाही. नाही ना बाई, ते कशाला असणार आहे तिथं? दादा ना त्या मामीजीला नेलं, त्याच आहेत फक्त तिथं. तिचे बाबा आणि भाऊ ते कशाला जाणार आहेत? बरं निस तू बहिणी जेला तर टाकांग, मला माहित आहे पद्माचा बाप काय आणि भाऊ काय आहे, भल्ला लोचट आहे. मायले तर ती नेलं ना, आता मायच्या आश्रयानं जातीन ते. एकदा गेले की मग झालं द्यायचे मोकाट. मापोरगा जाते हापिसात आणि सारं राज्य मग यायचंच. महापोरगा राब राब राबती, पैसा पैसा जमा करती, आणि बस बाप आणि भाऊ बसून खाती महापोराच्या जीवावर. निजवा पोरी टाकांग, बाई निजीला तर पाहिजे तिला उठू नको, आरामशीर टाकतील सातरीवर. झोप होते तिची चांगली. तिची झोप झाली की मस्त अशी खेळते, मस्त पायते टुकू टुकू. आपण बोललं की झोप नाही झाली की लेकरू मग साजरं राहत नाही, चिडचिड करते. तुम्ही बसू नको जास्त, निज. हो, आईले ना, आईच्या डोक्यात एक घुसलं की घुसलं. आईले असं वाटू राहिलं आता तर ती वहिनीचे बाबा आहे का, भाऊ आहे का, असं आहे का तसं आहे का. आता सांगितलं ना, एवढं एवढं झालं तरी कशाला तिच्या बाबा आणि भाऊ जाणार आहे तिथं. आई ना फालतूच्याच मनाचंच तरंग जोडत राहते. आता फोन लावीन आणि विचारेन उगाच दादाले त्या वहिनीले ते काम. हॅलो हॅलो, हा बाबू, का रे किती वाजता गेला रे? मग काही फोन नाही आला तुम्हाला? हापिसात गेलता का? असं का? म्या म्हणलंच हा असा कोण हापिसले गेला असेल. काय रे मग एवढा गेला गाडी चालवत, एवढी दगदग झाली, एक दिवस सुट्टी घ्यायला लागत होती, आराम करायला लागत होता. लेच जीवाले निरा दगदग करतो रे तू. हे लावला फोन, आता राहीन कामाचं आणि तेच विचारत बशी. दादा ऑफिसला असेल ना? आई विचारू नको दादाले, तो ऑफिस मध्ये आहे, घरचं नको बोलत जाऊ, चांगलं नाही वाटत. रश्मी काही काही म्हणत असेल तिकडे, काही ते तिकडे बोलू राहिली काहीतरी. हो ना, असं